राज्यात 2019 पूर्वीच्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट म्हणजेच HSRP बसवणे बंधनकारक केले आहे। यासाठी 30 जून ही अखेरची मुदत देण्यात आली होती, परंतु नंबर प्लेटचा तुटवडा आणि नोंदणीसाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे तिसऱ्यांदा 15 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे। ही शेवटची मुदत असून या दिलेल्या मुदतीत नोंदणी न केलेल्या वाहन धारकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा राज्य परिवहन विभागाने दिला आहे। परिवहन विभागाच्या आयुक्तांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की राज्यातील 30% वाहन धारकांनीच नवीन नंबर प्लेट बदलली आहे। 70% वाहन धारकांची नोंदणी व्हायची आहे आणि त्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता HSRP नंबर प्लेट साठी तिसऱ्यांदा मुदत वाढ 15 ऑगस्ट पर्यंत देण्यात आली आहे। राज्यात सध्या 2 कोटींपेक्षा जास्त जुनी वाहने आहेत। यापैकी केवळ 23 लाख वाहनांवर HSRP बसवण्यात आले असून 40 लाख वाहन धारकांनी ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केली। त्यामुळे अद्याप जवळपास 1.25 कोटी वाहनांवर नवी नंबर प्लेट बसवणे बाकी आहे। मोठ्या प्रमाणात तांत्रिक व पुरवठा अडचणी लक्षात घेऊन ही मुदत वाढविण्यात आली आहे। यापूर्वी 31 मार्च 2025 पर्यंत 30 एप्रिल आणि त्यानंतर 30 जून पर्यंत मुदत वाढ देण्यात आली। जुन्या 2 कोटी वाहनांपैकी फक्त 23 लाखांवर वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवल्या आहेत। तसेच काही जणांना ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करूनही प्लेट मिळालेल्या नाहीत। राज्यातील 60 प्रादेशिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांची 3 मंडळात विभागणी केली आहे। 3 मंडळांसाठी मेसर्स रोजमार्टा सेफ्टी सिस्टीम लिमिटेड, मेसर्स रियल मेजॉन इंडिया लिमिटेड, मेसर्स FTA HSRP सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड अशा 3 कंपन्यांची निवड करण्यात आली आहे। HSRP नंबर प्लेट कशी असते याची वाहन चालक व वाहन धारकांना तसेच वाहन मालकाला असलेली जिज्ञासा लक्षात घेता या बाबतीत माहिती देण्यात आली आहे। HSRP नंबर प्लेट ही ॲल्युमिनियम पासून बनलेली असते। तसेच क्रोमियम आधारित होलोग्राम स्टिकर आणि टेम्पर प्रूफ लॉक युक्त असते। होलोग्राम खाली लेझर बँडेड 10 अंकी पिन कोड असतो। यासोबतच एक सिरियल नंबर आणि न काढता येणारा लॉक असतो। तसेच चोरी, वाहन ट्रॅकिंग आणि इतर सुरक्षा कारणांसाठी ही नंबर प्लेट महत्त्वाची आहे। देशातील सर्व नवीन आणि जुन्या वाहनांसाठी HSRP बसवणे अनिवार्य आहे, अशी माहिती अमरावती येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी दिली आहे। नमस्कार, RTO अमरावती तर्फे सर्व वाहन चालकांना विशेषतः वाहन मालकांना निवेदन करण्यात येत आहे की सर्वांनी नवीन 1/4/19 पूर्वीची जी वाहनं आहेत आपली नोंदीत, तर त्या वाहनांसाठी HSRP प्लेट लावणे बंधनकारक आहे आणि HSRP प्लेट लावण्यासाठी आता 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे। तरी सर्वांना आवाहन करण्यात येते की त्या मुदतीपूर्वीच सर्वांनी HSRP प्लेट लावून घ्यावी। तर केंद्र शासनाच्या 6 डिसेंबर 2018च्या नोटिफिकेशननुसार 1/4/19 नंतर नोंदणी होणाऱ्या सर्व वाहनांना HSRP नंबर प्लेट लावणं बंधनकारक आहे आणि त्यानुसार वाहन नोंदणी केल्यानंतर त्या वाहनांना HSRP प्लेट बसवली जाते आणि त्यानंतरच वाहन हस्तांतरण वाहन मालकाकडे वाहन दिलं जातं। परंतु 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना सुद्धा जे जुन्या वाहनांना सुद्धा नंबर प्लेट HSRP नंबर प्लेट लावणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। तर अमरावती जिल्हा आपला झोन 1 मध्ये आहे। महाराष्ट्र शासनातर्फे 3 कंपन्यांची नेमणूक केली आहे आणि ह्या 3 कंपनीपैकी झोन 1 आणि झोन 2 आणि झोन 3 असं महाराष्ट्राची विभागणी केलेली आहे। त्या झोन 1चा आपला अमरावती जिल्हा हा झोन 1 मध्ये येतो आणि आपलं काम हे रोजमार्टा कंपनीकडे देण्यात आलेलं आहे। त्यांची जवळजवळ 32 सेंटर्स आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत आणि त्याप्रमाणे ऑनलाईन बुकिंग करायचं आहे। आपण ऑनलाईन बुकिंग करून अपॉइंटमेंट नोंदणी करून घेतल्यानंतर त्या सेंटरमध्ये जाऊन HSRP नंबर प्लेट लावणं आपल्याला बंधनकारक आहे। HSRP प्लेटचं ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर ऑनलाईनच पेमेंट करायचं आहे। 2 व्हीलरसाठी आणि ट्रॅक्टरसाठी 450 रुपये फी आहे। 3 व्हीलरसाठी 500 रुपये, LNV म्हणजे हलकी मोटर वाहनं म्हणजे कार संवर्ग, नंतर ट्रक, बसेस ह्या वाहनांसाठी 745 रुपये एवढे शुल्क आहे HSRP प्लेटसाठी। या प्लेटचं वैशिष्ट्य म्हणजे या प्लेटमध्ये छेडछाड करता येत नाही आणि ती एकदा जर
काढली तर ती परत बसवता येत नाही आणि त्यामुळे वाहनांची नंबर प्लेट चोरी किंवा नंबर प्लेट बदलून चोरीचे गुन्हे करणे अशा प्रकारांना आळा बसणार आहे. त्यामुळे सर्व वाहनधारकांना निवेदन करण्यात येत आहे की सर्वांनी HSRP प्लेट आपल्या वाहनांना बसवून घेण्यात यावे. आपल्या अमरावती जिल्हा हा झोन 1 मध्ये येत असून जवळजवळ 32 सेंटर्स आहेत आणि त्या 32 सेंटर्सची यादी सुद्धा आम्ही प्रेस नोटमध्ये दिलेली आहे आणि तरी सर्व वाहनधारकांनी या संधीचा लाभ घ्यावा. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.